मित्रांनो, तुम्ही जो रस्ता बघताय तो तामिनी घाटचा आहे. आपण तामिनी घाटातून चाललोय. हे बघा माकडस किती आहेत बापरे. आणि फायनली आपल्या गाडीचे 30,000 किलोमीटर पण पूर्ण झालेत. केवढा डोंगर आहे तो जबरदस्त. प्लस व्हॅली प्लस. पुढे अपघाती तीव्र वळण आहे. बापरे, तीव्र एकदम तीव्र. भावलीचा पण रोड चांगला भयानक आहे आपल्या इथला. जबरदस्त आहे तो पण. आणि त्याचे तर एकदम जागेवर असे टर्न आहेत त्याचे पण. रोड पण खराब. हो, रोड पण आहे. आता रोड तरी बरा केलाय, पुढचा मधी खराब आहे खूप. आणि भीती वाटते रात्री वगैरे यायला ना त्या रस्त्याने. डेंजर आहे एकदम. तुम्ही नाही का अलंग मलंग कुलंगला गेलते, तर तोच रोड तोच. तिकडूनच जातात तिकडे. तुम्हाला पण भावली जायला घोटीवरनच जावं लागतं का परत? नाही, मधून रस्ता आहे? आम्हाला एक मध्ये वासळी फाटा आहे ना, टाकेत फाटा, तिकडून आहे ना डायरेक्ट डायरेक्ट भावलीला रस्ता येतो. मग आम्ही मुंबईला जाताना काय करतो, सकाळी सकाळी भावलीवरून जातो. मग आम्हाला परवडतं ना. मग डायरेक्ट भावलीवरून निघालो आम्ही की सरळ सरळ समृद्धीने बाहेर.
येणार म्हणा, कधी येऊ? चांगलं दिसतं मला. तू भेटली असतीस. यार असं नका करत जाऊ रे, आधीच सांगत जा मला, एखाद्याला हर्टिंग वाटतं ते एकदम. सॉरी. मित्रांनो इकडे बघा, मॅन्डेटरी मॅगी, वडापाव आणि कांदा भजे. हा एक स्मॉल नाश्ता ब्रेक आहे आता, आणि मग परत आपण तामिनीतून जाणार आहे. सो मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. आम्ही नाश्ता करून आणि मग इकडून निघूया. आणि फायनली मित्रांनो, वी आर लिव्हिंग नाव. अरे हो. शिव गाडी चालवतो तू? दे. हे बघ. दूध पी. नाही म्हणे. तू पी. नाही का? येतोय का? हा म्हणे, आता लगेच मागे देऊन टाकली पाटली. काय तू पितोय का नाही? आले का मग घे ग. मला माहित होतं बेटा, 2 मिनिटापेक्षा जास्त बसणार नाही तो. मम्मा आठवती का मम्मा? चिमडूला मम्मा आठवती. घे ना पिना थोडंसं दूध. तो हे का चालू होतं भावाटासारखं मी म्हणते. मोबाईलचं दाखवलं. तिकडनं मी डिस्कनेक्ट केलं तरी ते परत चालू होतं. गैया. ब्लूटूथच बंद करून द्यायचं. नाही ना, करून पण परत ते कनेक्ट होते का बरं काय माहिती. पाण्याची बॉटल. वायफाय कनेक्ट होते, वायफाय. One of the vehicle door is open. ए दरवाजा नाही नाही, तुमचा नाही, तुमचा नाही, नाही माझाच रोशनीचा आहे, रोशनीचा आहे, रोशनीचा आहे. मी सांगतो नाही का, इथं मला दरवाजा दिसतो ना कोणता ओपन. उघड ग पटकन, लाव. बघा अख्खाच उघडा होता. झाला त्याच्यामुळे सेंटर लॉकिंग पण झालं. म्हटलं ना मी, आता झालं. हे बघ आता शेवटी काही न करतो पण तुझंच नाही का ना आता करणार. आता बघा, आपण खोटं नाही बोलत. जो भी है वो भी है, सामने सामने है. अहो, हे बघ समोर ते. याला सीटबेल्ट लावा रे बारकेला, कोपऱ्यातल्या बारकेला. चहा आता त्याने 30 रुपयाला लावला असता. मग कितीला लावला तो चहा? माझा चहा कितीला लावला? 140 ऍड केलं ना मी, तेव्हाच बघितलं म्हटलं 140 काय लावलंय. बापरे. वडापाव वाटतं 50 रुपये लावले तुम्ही. हा अरे म्हणजे प्लेटच्या हिशोबाने लावले असतील तुम्ही. म्हणजे 50 म्हणजे 25 रुपयाला वडापाव. 50 रुपये प्लेट लावले तिने. हा हा, मग 2 दिले नाही का प्लेट मध्ये? काय रे बाबू, काय पाहिजे तुला? काय लावू? काय थांबा 5-10 मिनिटं फक्त, थोडा घाट संपू दे मग लावू आपण. हा दादा नावतोय ना ते गाणं शोधतोय. गाणं सापडत नाही. बसला मोबाईल आहे ना. हा बाई, परत म्हणशील मी बाहेर घेतलं नव्हतं. मोबाईल देऊ. बरं. तर तुम्हाला मी अशा पद्धतीने त्याशिवाय तुझं तो लॉक बनवते काय मागे? नाही शिवायूला तुम्हाला अशा प्रकारे
असशील तर. माऊ नेट नाहीये ना माऊ, समजतंय का बोललेलं का नाही? नेट नाहीये. टाटा पावर. मग कसं वाटतंय तिथं नेट नाही सांगते तरी. लाईट लागली होती ना. मी दिली 5. अच्छा हाते म्हटलं लाईट कसं काय लागली. रिफ्लेक्शन झालं. त्याच्यामुळे असतं ते बोर्ड आहेत ना, त्या बोर्डवर अप्पर मारला की तर रिफ्लेक्ट होतं, म्हणजे समोरच्याला कळतं की नाही का. हा पॉइंट आहे तामिनीचा ना, इथं कुठंतरी मस्त दिसती व्हॅली इथून. हां इथंच आहे कुठंतरी. हां इथंच आहे, आम्ही थांबलो होतो इथं. फोटोज आहेत आमचे खूप वर्षापूर्वी इथं. कसाराला गाठण देवीची इथं तसं. हां तसं. आणि ते इगतपुरीच्या नाही का वरती त्या मॅकडॉनल्डच्या थोडं पुढे एक स्पॉट आहे तो एक. कसारा सारखंच भेटतात. इकडे फक्त ते अशोक वॉटरफॉलचा रस्ता तिथपर्यंत सर ते लफडं राहतं, उलटे येतात लोक. हां हा पण आला ना उलटा. हे सिरी, शी. हे सिरी, व्हॉट इज द टाइम नाव? सिरी, हे सिरी, व्हॉट इज द टाइम नाव? बोटं लावतो मध्ये मध्ये. त्याला आयफोनची सवय लावून दे, म्हणजे 4-5 वर्षांनी त्यांनी पण आयफोन मागावा. तोपर्यंत आयफोनची किंमत 3 लाख असेल. आता आयफोनच मागेल तो. तर लवकरच घेऊन द्यावा लागेल आम्हाला फोन. घरी एकतर आहे तो. आता ते नवीन झाले. पहिली 3री-4थीतच पोरांना ते अभ्यास असाइनमेंट्स iPad वगैरे. त्या ग्रुप बनवतात मॅडम लोक सगळे, त्यामध्येच सगळे. आता ओवी, आमच्या ओवीकडे पण आहे ना. हां ना. ओवी म्हणजे कोणाची मुलगी? यांची बहिणी. हां तर मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्यापैकी तामिनी घाट दाखवला आहे पॉईंट ऑफ व्ह्यू स्कॉर्पिओ यांचा, म्हणजे ड्रायव्हिंग व्ह्यू. सो एवढाच होता ब्लॉग. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो.